नमस्कार काव्यरसिको, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आता अगदी काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. आपण गेले काही दिवस निवडणूक विशेष ह्या भागात राजकीय कविता ऐकतोय. त्यातलीच ही एक कविता आहे. तुम्हाला माहितीच आहे की निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे जाहीर होतात. दर निवडणुकीला प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे वचननामे असतात. आता त्यातील किती पूर्ण होतात हा मोठा संशोधनाचा विषय आहे. कारण जर जाहीरनामे कोणी खरोखरच ठेवले आणि गेल्या 2-4 निवडणुकीचे जाहीरनामे त्या पक्षाचे बघितले तर येऊन जाऊन तेच पॉईंट किंवा तेच मुद्दे लिहिलेले असतात. मग प्रश्न असा पडतो की जाहीरनामे करतात काय, त्याचं कामं किती करतात. आणि म्हणजे आपल्याला सगळा भुलभुल आहे, आपल्याला सगळे हे फसवत आहेत आणि आपण सुद्धा फसतोय. मी प्रत्येक वेळी नवा जाहीरनामा तो आपल्याला नवीनच वाटतो, पण असतो तोच. तर आजचे तेच सांगणारी कविता आहे. तेच ते जाहीरनामे असं कवितेचं शीर्षक आहे. तेच ते जाहीरनामे. याव करेगा त्याव करेगा, याव करेगा त्याव करेगा नुसता घोषणांचा पाऊस. याव करेगा त्याव करेगा नुसता पाऊस घोषणांचा, सत्तेसाठी हपापलेल्या भ्रष्ट कोडग्या लांडग्यांचा. आमचाच पक्ष एक नेक, आमचाच पक्ष एक नेक करू आम्ही सारी कामे. आमचाच पक्ष एक नेक करू आम्ही सारी कामे. निघतील आता भले मोठे भुलवणे तुम्हा जाहीरनामे. निघतील आता भले मोठे भुलवणे तुम्हा जाहीरनामे. 5 वर्षात हे करणार, सत्ता दिल्यास ते करणार. 5 वर्षात हे करणार, सत्ता दिल्यास ते करणार. तुमच्या एका मतासाठी सांगतील चंद्र हाती देणार. 5 वर्षात हे करणार, सत्ता दिल्यास ते करणार. तुमच्या एका मतासाठी सांगतील चंद्र तुमच्या हातात देणार. एकाच कामाचे श्रेय घेती म्हणती किती केली कामे. एकाच कामाचे श्रेय घेती म्हणती किती केली कामे. प्रत्येक वेळी जुने विसरून काढतात नवीन जाहीरनामे. कुणी म्हणतो गरिबी हटाव, कुणी म्हणतो गरिबी हटाव, म्हणती कुणी बेकारी. कुणी म्हणतो गरिबी हटाव, कुणी म्हणती बेकारी. 77 वर्ष होऊ नये आज बेकार तरुण तरुणी घरोघरी. 77 वर्ष होऊ नये आज स्वातंत्र्याला, 77 वर्ष होऊ नये आज बेकार तरुण तरुणी घरोघरी. कोवळी पोरे नेत्यांची सारी, कोवळी पोरे नेत्यांची सारी वाटतात कुणी सरंजामे. कोवळी पोरे नेत्यांची सारी वाटतात कुणी सरंजामे. कुणी दाखवती वचननामे, कुणी काढती जाहीरनामे. चांगले रस्ते शुद्ध पाणी, चांगले रस्ते शुद्ध पाणी झाले आता दुर्भिक्ष. चांगले रस्ते शुद्ध पाणी झाले आता दुर्भिक्ष. मरो किती होत जखमी, मरो किती होत जखमी. स्वार्थ साधणी एकच लक्ष. 5 वर्षाच्या तमाशाला, 5 वर्षाच्या तमाशाला ओळखती निवडणुका नामे. 5 वर्षाच्या तमाशाला ओळखती निवडणुका नामे. तुम्ही आम्ही फक्त सांग कामे, तुम्ही आम्ही फक्त सांग कामे. कंटाळले नाहीत अजून, कंटाळले नाहीत वाचून तेच ते जाहीरनामे, तेच ते जाहीरनामे, तेच ते जाहीरनामे. धन्यवाद मित्रांनो. ही कविता आवडली तर कविता लाईक करा, कमेंट लिहा, आपल्या मित्रमंडळींना कविता शेअर करा. यापूर्वीच्या या निवडणूक विशेषमधल्या इतर कविता आणि आता आणखी काही कविता बाकी आहेत त्या जरूर ऐका. तसेच या चॅनलवर जवळजवळ 350 कविता असतील मराठी मालवणी, त्यावेळी मिळेल ते ऐका. आत्ता आपण नवरात्रीला एक जागर नवदुर्गांचा उपक्रम राबवला होता. त्यात नवदुर्गांविषयी माहिती देऊन त्यांची महती सांगणाऱ्या कविता आपण सादर केल्या होत्या. दुसऱ्या वेगवेगळ्या 9 महिलांनी, नवदुर्गांनी आपल्या. त्याआधी आपण संतवंदना, संतदर्शन असे 2 उपक्रम सादर केले होते. असे या चॅनलला वेळोवेळी उपक्रम असतात, त्याचा जरूर लाभ घ्या, कवितांचा आनंद घ्या. आता पुन्हा भेटूया नवीन कविता घेऊन. धन्यवाद.